नमस्कार मंडळी. ई प्रसारण, इंटरनेट रेडिओ आणि प्रसार प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज इंडिक रूट या चॅनलमध्ये आपण भेटणार आहोत श्री अनिल शिंदे यांना. सध्या नवरात्र सुरू आहे, सर्वत्र देवीची उपासना सुरू आहे आणि त्यावेळेला असं वाटतं की विविध रंगांनी, पूजेच्या प्रकारांनी, उपास इत्यादी प्रकारांनी आपण जेव्हा देवीची उपासना करत असतो तर त्यावेळेला खूप ठिकाणी तंत्रमार्गाने पण देवीची उपासना होत असते. पण आपल्याला तंत्रमार्गाची फारशी माहिती नसते किंवा खरं म्हणजे तंत्र असं नुसतं आपण म्हटलं, तांत्रिक असं आपण जरी म्हटलं तर तो उच्चार आपण मनातल्या मनात सुद्धा करायला तयार नसतो, कारण आपल्या मनामध्ये खूप प्रश्न असतात, माहिती नसते, गैरसमज असतात, अजून बरंच काही असतं. तर या तंत्रमार्गाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत श्री अनिल सरांकडनं. अनिल सर, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत असो. नमस्कार. श्रोतेहो, मी अनिल सरांची आपल्याला थोडक्यात ओळख करून देते. म्हणजे अनिल सरांची या क्षेत्रातील अनिल सरांचा या क्षेत्रातील अधिकार आपल्याला समजून येईल. मुळातले IT तज्ज्ञ असलेले अनिल सर रेमंड या कंपनीतनं सेवानिवृत्त झाले आणि ते या ओढीने झाले की शैव दर्शन, भारतीय संस्कृतीचा 10,000 वर्षाचा इतिहास, उपासनेचे अंतरंग, संकल्पना अशी विविध पुस्तके त्यांना लिहायची होती. ती त्याप्रमाणे त्यांनी लिहिली. विविध विषयांवरती लेख लिहायचे होते, तेही लिहिले. पण मुळात ते या सगळ्याकडे वळले कसे तर वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी स्वामी विवेकानंदांचं सर्व साहित्य वाचलं आणि त्यामुळे सरांना अध्यात्माची आवड निर्माण झाली. त्यानंतर सद्गुरूंची भेट झाली. सद्गुरू स्वामी बंडूनाथ यांची भेट झाली आणि मग त्यानंतर ते नाथपंथाचे होते, त्यामुळे योग आणि तंत्रशास्त्रावरील ग्रंथांचा अभ्यास केला. काही काळ त्यांना स्वामी विज्ञानानंदांचंही मार्गदर्शन लाभलं आणि हा सगळा अभ्यास झाल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की मराठीमध्ये तंत्रशास्त्रावरचा एखादा परिपूर्ण ग्रंथ असा नाही, तर त्याच्यामुळे त्यांनी शैवदर्शन हा ग्रंथ लिहिला. आणि या सगळ्या अभ्यासामुळे नवरात्राच्या निमित्ताने मला असं वाटलं की आपण आता तंत्रशास्त्र या विषयावरती आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊया. तर आपण सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. मुळात मला हा प्रश्न हा पडलेला आहे की तंत्रशास्त्राकडेच वळावं असं तुम्हाला का वाटलं? काय झालं, ठाण्यामध्ये निकम गुरुजी म्हणून आहेत, त्यांच्याकडे मी हठयोग शिकलो. त्याच्यानंतर गोव्यामध्ये मला आमचे गुरु बंडूनाथ बाबा भेटले, ते नाथपंथीय, आणि त्यामुळे योग आणि तंत्रशास्त्र या विषयांचा अभ्यास करावा असं माझ्या मनाने घेतलं. आणि त्यानंतर मी पुष्कळ भ्रमंती केली. अगदी हिमालयामध्ये निरनिराळ्या ठिकाणी भ्रमंती केली. कैलास आणि सतोबन सरोवर, स्वर्गारोहिणी या ठिकाणी मी यात्रा केल्या आणि जिथून मिळतील तिथून मी तंत्रशास्त्रावरची पुस्तकं गोळा केली. जसं काशीहून आणली, कलकत्त्याहून आणली, हरिद्वार ऋषिकेशहून आणली आणि जवळजवळ अशी 50 पुस्तकं मी आणल्यानंतर मी त्याचा अगदी परिपूर्ण असा अभ्यास केला. आणि माझ्या असं लक्षात आलं की हे सगळे जे ग्रंथ आहेत हे एकतर इंग्रजीमध्ये आहेत, हिंदीमध्ये आहेत किंवा बंगालीमध्ये वगैरे आहेत, पण मराठीत या विषयावरती सविस्तर माहिती देणारा असा एकही ग्रंथ नाही. आणि त्यामुळे मी असा विचार केला की आपण हे ज्ञान जे आहे, जे आत्तापर्यंत दुर्लक्षित होतं मराठी वाचकांपासून, ते आपण मराठीत आणावं. आणि त्या दृष्टीने मी शैवदर्शन हा ग्रंथ लिहिला, जो प्रसाद प्रकाशनाने प्रसिद्ध केला. तुमचा हा ग्रंथाचा प्रवास खूपच छान आहे, मला आवडला. म्हणजे अभ्यासक एखाद्या विषयाकडे कसा वळतो याचं एक छान उदाहरण आहे. पण आता मला हा प्रश्न पडला की मग तंत्र म्हणजे काय आणि तंत्रशास्त्र म्हणजे काय? म्हणजे तंत्र आणि तंत्राचं शास्त्र हे दोन वेगळ्या गोष्टीत एकत्र आहेत किंवा का, कसं? बरोबर. तंत्र या शब्दाची साधी सरळ व्याख्या आहे, तन्यते विस्तारते ज्ञानम अनेन इति तंत्रम. म्हणजे ज्यामुळे ज्ञानाचा विस्तार होतो ते तंत्र. आता तंत्र म्हणजे टेक्निक किंवा टेक्नॉलॉजी, म्हणजे अमुक एक गोष्ट कशी करावी
याचं ज्ञान देणारं शास्त्र म्हणजे तंत्रशास्त्र. उदाहरणार्थ आता पूजा आपण करतो, पण ती पूजा कशी करावी, मंत्र आपण म्हणतो, पण ते मंत्र कसे म्हणावेत, याविषयी सखोल आणि शास्त्रोक्त माहिती देणारं शास्त्र म्हणजे तंत्रशास्त्र. म्हणजे तंत्र म्हणजे टेक्निक, या अर्थाने टेक्निक, आपण ते वापरला बरोबर. जातो. आणि टेक्निक सांगणारं शास्त्र ते तंत्रशास्त्र. बरोबर. ओके, हां बरोबर आहे. पण माझा प्रश्न असा होता की तंत्र म्हणजे टेक्निक आणि आपण जे तांत्रिक म्हणजे उपासना या अंगाने जे म्हणतो ते तंत्रशास्त्र, हे दोन्ही वेगळ्या गोष्टी काय एकच आहे? एकच आहे. एकच आहे. एकच आहे. तेच. अच्छा. आणि आपण ते घाबरतो, ते तुमचं आत्ताचं म्हणणं अगदी बरोबर आहे. कारण तंत्र या शब्दाला आपण मुळातच घाबरतो, कारण आपल्या डोळ्यासमोर पेपरमधल्या बातम्या येतात हो. की अमुक एका मांत्रिकाने सांगितलं तुम्हाला एवढी संपत्ती मिळवायची तर तुम्ही नरबळी द्या. मग लोक बरोबर. अगदी स्वतःच्या पोटच्या मुलाचा सुद्धा बळी द्यायला हो, मागे हो, पुढे हो. पाहत नाही. तर बरोबर. हे खरोखरच चुकीचं आहे. पण मग हे तंत्रशास्त्रामध्ये असतं का? मुळामध्ये मांत्रिक आणि तांत्रिक हे जे शब्द आहेत हे अतिशय चुकीच्या अर्थाने वापरले जात आहेत सध्या. मुळामध्ये मांत्रिक म्हणजे ज्याला मंत्राची माहिती आहे, तांत्रिक म्हणजे ज्याला शास्त्राची माहिती आहे तो तांत्रिक. पण आपल्याकडे असं समजलं जातं की जो जादूटोणा करतो किंवा जारण मरण इत्यादी क्रिया करतो, बळी देतात, अशा लोकांना आपण तांत्रिक मांत्रिक असं म्हणतो. पण ही पूर्णपणे चुकीची समजूत आहे. म्हणजे तंत्राबद्दलच मुळात आपल्याकडे अनेक चुकीच्या समजुती आहेत. या चुकीच्या समजुती कोणत्या कोणत्या आहेत? मुळामध्ये कसं होतं की लोकांच्या मनामध्ये एक भीती असते की तंत्र किंवा मंत्र म्हणजे जारण मारण, काळी विद्या, जादूटोणा याच्यासाठी उपयोग केला जातो. मुळामध्ये तसं काही नाही आहे. मंत्र ही एक शक्ती आहे आणि ज्यावेळेस एखाद्या विशिष्ट पद्धतीने आपण त्या मंत्राचा जप केला, पुरस्चरण केलं तर ती शक्ती प्रकट होते. बरोबर. आता हे मंत्र वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असू शकतात. काही सात्विक असतात, काही राजसिक असतात, काही तामसिक असतात आणि त्यामुळे तशी तशी ती शक्ती प्रकट होत असते. आता उदाहरणार्थ अणुशक्ती आपण म्हटलं तर अणुशक्तीचा उपयोग आपण चांगल्या गोष्टीसाठी करतो किंवा विध्वंसासाठी करतो. बरोबर आहे. तसाच काही लोक या मंत्रशक्तीचा उपयोग वाईट कामासाठी करतात. तर हा दोष त्या मंत्रशक्तीचा नसून त्या माणसांचा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की जे लोक अशा तऱ्हेने वाईट गोष्टीसाठी मंत्राचा उपयोग करतात त्यांना आयुष्यामध्ये अत्यंत दुःखदायक आणि अत्यंत कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे मंत्रशक्तीचा उपयोग कोणीही वाईट मार्गासाठी करू नये हे माझं आग्रहाचं सांगणं आहे. अगदी अगदी बरोबर आहे. पण मी आता दुसरा अर्थ असाही होतो की अशा वाईट गोष्टी साध्य करून देणाऱ्या आपण गोष्टींचा समावेश तंत्रशास्त्रात होतो. मुळामध्ये तंत्रशास्त्रामध्ये या गोष्टींचा समावेश होत नाही. तंत्रशास्त्र हे एक प्युअर सायन्स म्हणजे शुद्ध विज्ञान आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मंत्र म्हणजे काय, तंत्र म्हणजे काय, यंत्र म्हणजे काय आणि त्याचा उपयोग कसा करायचा याचं शास्त्रशुद्ध विवेचन आढळतं. मग याच्यामध्ये तंत्रशास्त्रामध्ये अनेक ग्रंथ आहेत त्याच्यावरती आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता तंत्रशास्त्रातले मूळ जे ग्रंथ आहेत ते आहेत आगम, ज्याला आपण म्हणतो. म्हणजे आपल्याकडे आपण म्हणतो की आगम आणि निगम. निगम म्हणजे वेद आणि आगम म्हणजे तंत्र. म्हणजे वेदांच्या बरोबरीने तंत्रशास्त्राला एकेकाळी महत्त्व दिलं गेलं होतं. आज ते त्याला एक वेगळ्या अँगलने त्याच्याकडे बघितलं जातं आणि त्यामुळे ते आज दुर्लक्षित राहिलेलं आहे. उदाहरणार्थ आता जसं मॅडमनी सांगितलं की मंत्राचा उपयोग काळी विद्या किंवा याच्यासाठी केला जातो, तसंच एक आणखीन एक तंत्रशास्त्राबद्दलचा किंवा तांत्रिकाच्याबद्दलचा एक गैरसमज आहे की हे लोक स्मशानात साधना करतात किंवा शवसाधना करतात. हे तंत्राचे प्रकार सांगतात का? अच्छा. पण आपण तिकडे वळणारच आहोत. पण त्याच्या आधी मला थोडंसं हे बघायचं होतं. म्हणजे मी एकदा श्रोत्यांच्या वतीने खात्री करून घेते की तंत्रशास्त्र हे थोडक्यात अगदी शुद्ध वैज्ञानिक, म्हणजे आपण म्हणू की आगीसारखं आहे की निश्चितच आग ही तुम्ही जर का पदार्थ शिजवण्यासाठी वापरली तर ती तुम्हाला संपूर्णपणे चांगलं काही करून देते. घर पेटवायला वापरली तर तुमचं संपूर्ण नुकसान करून देते. बरोबर. त्यामुळे आपण ती कशासाठी वापरायची हे आपण ठरवायचं. आपल्यावरती ठरवायचं. बरोबर. तंत्र हे शास्त्र आहे
तंत्र हे पूर्णपणे बुद्धिवाद, तर्कनिष्ठ विचारसरणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याच्यावर आधारलेलं आहे. तंत्रामध्ये दैववाद, अंधश्रद्धा याला कुठेही थारा दिलेला नाही. अच्छा, म्हणजे हे सगळे आता आपण जे बघितलं हे त्याचे तंत्राबद्दलचे गैरसमज गैरप्रकार आहेत. अच्छा, मग आता मला असं सांगा की आपण तंत्रशास्त्र म्हणजे काय बघितलं, तंत्राबद्दलचे गैरसमज वगैरे काय जे आहेत बघितलं, तर आता विविध तांत्रिक संप्रदाय कोणकोणते आहेत? तंत्रामध्ये मुळामध्ये शैव, शाक्त, गाणपत्य, सौर आणि वैष्णव हे मुळात 5 मुख्य प्रकार आहेत. त्याच्यापैकी शैव तंत्रामध्ये, शैव संप्रदायामध्ये पाशुपत आहे, कारण शिवाला पशुपती असं म्हटलं जातं. त्यामुळे पशुपतीची उपासना करणारे ते पशुपत किंवा कालमुख किंवा कपालिक, अघोर असे वेगवेगळे संप्रदाय होते पूर्वी. आता त्यापैकी कोणी नाही आहे. आता हल्लीच्या काळामध्ये शैव संप्रदाय म्हणजे जे वीर शैव किंवा लिंगायत हा एक संप्रदाय आहे. आणि दुसरा जो संप्रदाय आहे तो म्हणजे नाथ संप्रदाय, की ज्याचा भर मुख्यत्वे योग साधनेवरती आहे. म्हणजे त्यांनी या ज्या अघोरी क्रिया किंवा अघोरी स्वरूप होतं याच्यातलं ते पूर्णपणे काढून टाकून त्यांनी पूर्णपणे योग मार्गावरती आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. हे नाथांचं आपल्यावरती फार मोठे उपकार. हो. तसंच शाक्त संप्रदाय, वैष्णव संप्रदायामध्ये पांचरात्र म्हणून आहे, की ज्याच्यामध्ये वासुदेव ही मुख्य देवता आहे आणि मग प्रद्युम्न, अनिरुद्ध, संकर्षण हे आहेत. म्हणजे या पांचरात्र तंत्राचा परिणाम भागवत पुराणावरती किंवा भागवत धर्मावरती फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. तसंच एक शाक्त संप्रदाय की जो बंगालमध्ये किंवा आसाममध्ये जास्त प्रिय आहे. गाणपत्यामध्ये गणपतीची उपासना करणारे सुद्धा निराळे महागणपती किंवा उच्छिष्ट गणपती अशा तऱ्हेचे काही संप्रदाय आहेत की जे तांत्रिक दृष्टिकोनातून गणपतीची उपासना करतात. दत्तात्रय हे श्रीविद्येचे फार मोठे उपासक होते. श्रीविद्या म्हणजे श्रीयंत्राचे उपासक होते. तर अशा तऱ्हेने वेगळ्या वेगळ्या देवतांचे वेगवेगळे संप्रदाय हे आज आपल्याला दिसून येतात. अच्छा अच्छा. मग आता या तंत्रशास्त्रावरचे प्रमुख ग्रंथ कोणकोणते आहेत? हां, आता तंत्रशास्त्रातले मुख्य ग्रंथ आहेत त्याला आपण आगम म्हणतो. हे आगम 3 प्रकारचे आहेत. शैवागम, रुद्रागम आणि भैरवागम असे 3 आहेत. दुसरा जो प्रकार आहे त्याला यामल म्हणजे युगुल किंवा म्हणजे शिव आणि शक्ती किंवा भैरव भैरवी यांच्या संवादाच्या स्वरूपामध्ये जे ग्रंथ आहेत त्याला यामल म्हणतात. आणि तंत्रग्रंथ म्हणजे वेगळे वेगळे ग्रंथ आहेत. जसं आता शैवदर्शनामध्ये हृदयामल तंत्र आहे, विज्ञान भैरव तंत्र आहे, स्वच्छंद तंत्र आहे, नेत्रतंत्र आहे किंवा शिवदृष्टी, शिवसूत्रे किंवा अभिनव गुप्तांचं तंत्रालोक, तंत्रसार असे मोठे मोठे ग्रंथ आज ॲवेलेबल आहेत. तसंच शाक्त संप्रदायामध्ये सुद्धा कौलज्ञान निर्णय म्हणून मच्छिंद्रनाथांचा एक मोठा ग्रंथ आहे. कुदाळनव तंत्र म्हणून आहे. नंतर योगिनी हृदयम म्हणून आहे. कामकला विलास आहे. परशुराम कल्पसूत्र आहे. त्रिपुरा रहस्य आहे. ललिता सहस्रनाम आहे. असे हे शाक्त संप्रदायातले आहेत. आता वैष्णव संप्रदायातलं जो आहे पांचरात्र त्याचं असं आहे की महाभारतातले शांती पर्वामध्ये नारायणोपाख्यान म्हणून आहे की ज्याच्यामध्ये भीष्म आणि युधिष्ठिर यांच्यातला तो संवाद आहे. आणि त्याच्यामध्ये नारायण ऋषी नारदाला पांचरात्र हे काय आहे ते सांगतात. ते पांचरात्र म्हणजे 5 पंचमहाभूत किंवा 5 प्रकारचे ज्ञान, 5 प्रकारचं देवता अशा स्वरूपाचं ते आहे. आणि ज्याच्यावरून पुढे भागवत पुराण रचलं गेलं, भागवत धर्म, भागवत संप्रदाय निर्माण झाला. त्याचं मूळ आपल्याला पांचरात्रात मिळतं. काही बौद्धांमध्ये सुद्धा जसं आपण महायान आणि हीनयान म्हणतो तसं एक वज्रयान म्हणून एक तांत्रिक संप्रदाय आहे आणि त्याचे मंजुश्री कल्प वगैरे असे काही ग्रंथ आहेत. पण हे मजेदार नाही वाटत, कारण बुद्धाने तर या कुठल्या गोष्टीचा पुरस्कार केल्याचं मला आठवत नाही. पण ते काय झालं की एक मध्यंतरी म्हणजे साधारण 8व्या-9व्या शतकामध्ये असा एक काळ होता की ज्यामध्ये
या तंत्रमार्गाचं प्रस्थ खूप मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. ओके. आणि त्यामुळे बौद्धामध्ये सुद्धा काही संप्रदाय असे निघाले आहेत की जे त्याला वज्रायन म्हणतात. ओके. त्यांनी सुद्धा हे केलेलं आहे, म्हणजे वज्रायनी, शाक्त असे जे संप्रदाय वेगळे होते आणि यांचं मूळ स्थान श्रीशैल पर्वतावर होतं. बरं. आपण बाकी सगळ्या पंथांचे बघितले, पण गाणपत्य संप्रदायाचे कुठले? कुठचे? गाणपत्य संप्रदाय. गाणपत्य संप्रदायामध्ये सुद्धा महागणपती म्हणून आहे, उच्छिष्ट गणपती आहे किंवा हरिद्रा गणपती आहे, असे वेगवेगळे गणपतीचे तांत्रिक उपासना करणारे असे संप्रदाय आहेत. अच्छा. आता हे आपण सगळे ग्रंथ, आपण विविध ग्रंथ याच्यामध्ये वेगवेगळ्या पंथांचे कुठले आहे ते आपण हे आता बघितलं. पण मग आता हे सगळं आपण समजून घ्यायचं तर आधी मला हे समजून घ्यावंसं वाटतं की तंत्रशास्त्राचं मुख्य तत्त्वज्ञान काय आहे? आता तंत्रशास्त्र हे मुळामध्ये शिव आणि शक्तीशी संबंधित आहे. म्हणजे तंत्रशास्त्रामध्ये किंवा शैवदर्शनामध्ये शिव आणि शक्ती यांचं सामरस्य हे मूळ आहे, म्हणजे त्यांच्यातलं अद्वैत हे मूळ आहे. आणि विश्व म्हणजे काय आहे, तर विश्व म्हणजे शिवशक्तीची क्रीडा आहे किंवा लीला आहे, ज्याला ज्ञानेश्वर महाराजांनी जग असे की वस्तुप्रभा असं म्हटलं आहे. म्हणजे हे जग हे मिथ्या नाही आहे, तर ही जग हे त्या चैतन्याचं प्रकटीकरण आहे. आणि हे जे तत्त्वज्ञान आहे हे काश्मीरीमध्ये शैवदर्शनामध्ये आलेलं आहे. पण त्याचे खंदे उपासक होते ते गोरक्षनाथ. आणि गोरक्षनाथ आपल्याला माहिती आहे की संत ज्ञानेश्वरांना नाथपंथाची दीक्षा होती, त्यामुळे हे ज्ञान त्यांना नाथपंथाकडून प्राप्त झालं होतं. आणि ज्ञानेश्वरांनी अमृतानुभवमध्ये हेच तत्त्वज्ञान पूर्णपणे मांडलेलं आहे. आपण जर का अमृतानुभव नीट वाचलं तर त्याच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये शिवशक्तीपासून हे संपूर्ण जग कसं निर्माण झालं याविषयीचं सगळं विवरण केलेलं आहे. बरोबर, अगदी बरोबर आहे. आता हे तंत्रशास्त्र तसं पाहिलं तर ते तंत्र या विषयाला धरून असल्यामुळे मला असं वाटतं की ते नीट समजून घेणं, उमजून घेणं अतिशय गरजेचं आहे. तर मग या शास्त्राचा अभ्यास गुरूंच्या मार्गदर्शनाखाली होण्याच इष्ट असं वाटतं. तर नक्कीच गुरूंच्या या स्थानामध्ये, या शास्त्रामध्ये का महत्त्व आहे? आता काय आहे की शैवदर्शनामध्ये किंवा तत्त्वज्ञानामध्ये शिवाची 5 मुख्य कृत्य सांगितली आहेत. त्यातली 3 आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निर्मिती, स्थिती आणि संहार. पण उरलेली जी 2 आहेत ती आहेत तिरोधान आणि अनुग्रह. तिरोधान म्हणजे आवरण घालणं, म्हणजे मूळ चैतन्य स्वरूपावरती आवरण घातल्यामुळे मूळ जे चैतन्य होतं, शिवस्वरूप होतं, त्याला जीवस्वरूप प्राप्त झालं, ही तिरोधान क्रिया. आणि अनुग्रह म्हणजे शिवाच्या अनुग्रह शक्तीमुळेच जीव हा पुन्हा शिवत्वाला पावतो. त्यामुळे तंत्रशास्त्रामध्ये अनुग्रह, शिवाचा अनुग्रह हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आणि शेवटी ज्यावेळेस आपण गुरु करतो, गुरु का करतो तर आपल्याला अज्ञान असतं, आपल्याला अनेक गोष्टी माहिती नसतात, आणि योग्य मार्गाने जो आपल्याला नेतो तो गुरु. म्हणजे अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम तत्पदम दर्शनम येन तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजे हे चराचर विश्व ज्या मूळ तत्वाने व्यापलं आहे त्या तत्वापर्यंत नेणारा, ते तत्वाचं दर्शन करून देणारा तो खरा गुरु. आणि असा गुरु आपल्याला भेटणं मग आता कधी भेटेल तर साधकाची जी अधिकार आहे तो जसा जसा तो वाढत जातो तसं त्याला गुरु भेटतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे गुरु भेटेल आपैसा, म्हणजे गुरु आपोआप भेटतो. एकदा तुमची तयारी झाली की गुरु आपोआप तुम्हाला भेटतो आणि तो त्याचं मार्गदर्शन हे अत्यंत आवश्यक असतं. पण हेच करताना आपल्याला आपण गुरु निवडण्याबद्दल अत्यंत सावध असलं पाहिजे, कारण गुरुच्या नावाने आज भामटेगिरी करणारे अनेक लोक आहेत. अशा लोकांच्यापासून आपण खूप सावध राहावं. त्यामुळे एक गोष्ट अशी नक्की लक्षात ठेवावी की गुरु हा दाता असतो, तो ज्ञान देतो, तो कधी घेत नाही. त्यामुळे कोणी गुरु जर तुमच्याकडून काही अपेक्षा करीत असेल, काही घेत असेल तर तो तुमचा गुरु नाही, हे निश्चित लक्षात घ्या. अगदी अगदी ही अलीकडच्या काळामध्ये तरी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण अगदी योग्य तेच सांगितलं आहे.
पण आता आपण तंत्राच्या गाभ्याकडे बघूया. मला असं वाटतं की मगाशी जे आपण बोलत होतो त्यात आपला विषय अर्धवट राहिला. पण तंत्राची उपासना ज्या प्रकारे केली जाते तर ती पंचमकार साधना, कौलव साधना वगैरे असं आपण ते राहिला तो विषय. तर ते सांगता का जरा? आता काय आहे, शाक्त पंथामध्ये पंचमकार साधना केली जाते आणि त्याच्याबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहे. आता मुळात काय पंचमकार म्हणजे काय, तर मांस, मासे, मद्य, मुद्रा आणि मैथुन हे पंचमकार. आता बंगालमध्ये मासे खूप मिळतात म्हणून मासे आहेत. काश्मीरमध्ये फक्त 3च मकार आहेत, मांस, मद्य आणि मैथुन. म्हणजे हे शेवटी कसं असतं की जिथे जिथे जे वापरलं जातं त्याच्यावरती ते अवलंबून आहे. पण मुळात आपल्याला एक लक्षात घ्या की हे जे मांस किंवा मासे खाणं आहे किंवा मद्य पिणं आहे, या गोष्टी ज्या आहेत या माणसाच्या सहज प्रवृत्ती आहेत. म्हणजे आदिम काळापासून ते आजतागायत लोक सहज प्रवृत्तीने म्हणजे ह्या गोष्टी करीत असतात. मग पंचमकार साधनाच का बाबा वाईट? आता काय त्याच्यामध्ये की ह्या ज्या सहज प्रवृत्ती आहेत यांचं जर का आपण दमन केलं तर त्या उफाळून येतात किंवा विकृत होतात. तर तंत्राने काय, त्याचं तंत्राने वेगळा विचार केला की त्याचं शमन करायचं आणि शमन करता करता त्याचं नियंत्रण करायचं. तर ही म्हणजे पंचमकार साधना झाली. पण मग बाकीचं तुम्ही सांगायचं होतं ते म्हणजे मला विचारायचं असं होतं की ते कौलव साधनेमध्ये कुल काय किंवा असं तुम्ही अर्धवट राहिलं आपल्याला ते का नाही. तर आता कसं असतं की या पंचमकार साधनेमध्ये सुद्धा अशा प्रकारे प्रत्येक पंथाच्या साधनेमध्ये काही वेगळे वेगळे भाग आहेत ना. हो. आता कसं आहे की शाक्त संप्रदायामध्ये 3 प्रकारच्या साधना सांगितल्या आहेत. एक आहे दक्षिणाचार, दुसरा वामाचार आणि तिसरा कौलाचार. आता त्याच्यापैकी दक्षिणाचार जो आहे ना तो शुद्ध सात्विक आहे की ज्याच्यामध्ये केवळ मंत्र, यंत्र आणि तंत्र याच्या साह्याने उपासना करायची. हा दक्षिणाचार झाला. वामाचार म्हणजे काय आहे की आपल्याला चांगलं वाईट, शुद्ध अशुद्ध, पवित्र अपवित्र याच्या पलीकडे जायचं असतं. म्हणजे सुरुवात आपण सात्विकाने करतो, पण नंतर एक क्षण असा येतो की आपल्याला या द्वंद्वाच्या पलीकडे जायचं असतं. आणि ज्या वेळेला या द्वंद्वाच्या पलीकडे जायचं असतं त्यावेळेला ही पंचमकार साधना केली जाते. पण ती करताना म्हणजे कोणीही करू शकत नाही. जो वैराग्य संपन्न आहे तो गुरुच्या मार्गदर्शनाखालीच ही साधना करू शकतो. आणि ही साधना अत्यंत गुप्त राखावी असा या संप्रदायाचा ची अट आहे. पण लोक हे मानत नाहीत. लोकांना वाटतं की हे म्हणजे एक भोगाचंच हे आहे. म्हणजे ही लोकांची चूक आहे, गैरसमज आहे. आणि तिसरा जो भाग आहे ती अतिशय उच्च कोटीची साधना आहे, कौलाचार. कौलाचारमध्ये म्हणजे ही मुळात मच्छिंद्रनाथांनी कौल ज्ञान निर्णय म्हणून जो एक ग्रंथ लिहिला आहे त्याच्यामध्ये ही साधना दिलेली आहे. त्याच्यामध्ये कुल म्हणजे शक्ती आणि अकुल म्हणजे शिव, आणि या शिवशक्तींचं सामरस्य म्हणजे कौलाचार. आता हे कसं होतं तर कुंडलिनी शक्ती जी सुप्तावस्थेत असते ती जागृत झाल्यानंतर ती ज्यावेळेस सहस्रार चक्रामध्ये षटचक्राचं भेदन करून 3 ग्रंथीचं भेदन करून ज्यावेळेला ती सहस्रार चक्रातील शिवतत्वाशी एकरूप होते त्यावेळेला शिवशक्ती सामरस्यांचा अनुभव येतो. आणि त्यामुळे या मार्गामध्ये शक्तिपात आणि दीक्षा याला अतिशय महत्त्व आहे. शक्तिपात म्हणजे काय, तर शक्तीचं जागरण, कुंडलिनी शक्तीचं जागरण ज्यामुळे होतं अशी अनुग्रह क्रिया गुरुच्या कृपेमुळे जे होते त्याला शक्तिपात म्हणतात. आणि दीक्षा म्हणजे त्या विशिष्ट गुरु परंपरेमध्ये साधना करण्याचा अधिकार प्राप्त होतो दीक्षेमुळे. आता हल्ली आपण बघतो की अनेक ठिकाणी तुम्हाला मोठ्या हॉलमध्ये बसवलं जातं आणि सार्वजनिकरित्या शक्तिपात केला जातो किंवा दीक्षा दिली जाते. हा सगळा भंपक प्रकार आहे, याच्या नादी लागू नका. गुरु हा साधकाला व्यक्तिगत पद्धतीने डोक्यावर हात ठेवून किंवा कानामध्ये बीजमंत्र सांगून ही शक्तिपात देतो. असं सार्वजनिकरित्या सामूहिकरित्या कोणालाही शक्तिपात किंवा दीक्षा देता येत नाही. असे पैसे घेऊन देणारे बरेच गुरु आहेत, पण त्यांच्या नादी लागू नये. अगदी बरोबर, अगदी बरोबर, अगदी योग्य सांगितलं आहे. ते
आता शक्तिपात म्हणजे काय आपण मुळात? हां, शक्तिपात म्हणजे ज्यावेळेला गुरु शिष्याच्या डोक्यावर हात ठेवतो किंवा कानामध्ये फुंकर मारतो किंवा बीजमंत्र देतो, तर त्यामुळे काय होतं की त्या आदिनाथाची जी अनुग्रह शक्ती आहे ती कार्यरत होते आणि त्यामुळे कुंडलिनी शक्ती जागृत होते. शक्तिपात म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत होणं. अच्छा, असं आहे त्याचा ही अर्थ. तर फारच मोठी गोष्ट आहे. खूप म्हणजे तिथपर्यंत जायचं तर मुळात तुमची खूप म्हणजे तयारी व्हायला पाहिजे. अगदी हो. आता शक्तिपाताचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. जसं तीव्र शक्तिपात असतो, मध्यम असतो आणि मंद असतो. अच्छा. आता उदाहरणार्थ गैनीनाथांनी निवृत्तीनाथांना शक्तिपात दीक्षा दिली आणि तात्काळ त्यांना ज्ञान झालं. हा तीव्र शक्तिपात झाला, कारण निवृत्तीनाथांची तेवढी तयारी होती. आता काही जणांची शिष्याची तेवढी तयारी नसेल तर त्याला मध्यम शक्तिपात केला जातो. काही जणांची अजिबात तयारी नसेल त्यांच्यासाठी मग मंद असतं. मग याच्यामध्ये परत 3 प्रकार आहेत प्रत्येकात. म्हणजे तीव्रमध्ये सुद्धा तीव्र 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 मध्यम तीव्र मंद असे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि गुरु शिष्याची तयारी किती झालेली आहे त्यानुसार ते शक्तिपात देतात. म्हणजे यासाठी सुद्धा गुरु आपल्याला आवश्यक आहे. हो. पण आता असं गुरु कधी भेटणार? तसं जे मी म्हटलं, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले, गुरु भेटेल अपैसा. आपण आपलं साधना चालू ठेवावी, गुरु आपोआप आपल्याला भेटेल. अगदीच खरं आहे. मग आता दीक्षा म्हणजे काय? दीक्षा म्हणजे मळामध्ये जो आत्म्यावरती जो मळ आहे तो मळ ज्या क्रियेमुळे दूर होतो ते म्हणजे दीक्षा. आता ही दीक्षा देताना काय होतं की प्रत्येक संप्रदायाची दीक्षा देण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. ते त्या त्या परंपरेनुसार ते करतात. अच्छा, याला दीक्षा म्हणतात. ओके. आता ही जी शाक्तोपासना आहे ती कशी केली जाते? आता शाक्तोपासना म्हणजे काय? तर आदिशक्तीची उपासना ही अगदी आदिम संस्कृतीपासून केली जाते, ज्याला आपण आदिशक्ती म्हणतो. या आदिशक्तीची 3 मुख्य रूपं आहेत, म्हणजे ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती आणि इच्छाशक्ती, ज्याला आपण महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली असं म्हणतो. आता ज्ञानशक्तीची किंवा महासरस्वतीची उपासना कशी की ज्ञानयोगाने केली जाते. महालक्ष्मीची उपासना म्हणजे कर्मयोगाने केली जाते. तर कालीची उपासना ही योगमार्गाने किंवा भक्तिमार्गाने केली जाते. तसंच याच्यामध्ये दशमहाविद्या म्हणून आहेत की या शाक्त संप्रदायामध्ये दशमहाविद्यांची उपासना ही सुद्धा केली जाते. पण तो एक वेगळा विषय आहे, तो आपण नंतर कधीतरी बोलू, कारण तो जरा जास्त तांत्रिक याचा आहे. पण ही जी उपासना केली जाते ही 3 प्रकारे केली जाते. मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे दक्षिणाचार म्हणजे त्या त्या देवतेचं मंत्र, यंत्र आणि तंत्र या प्रकारे ती साधना केली जाते. वामाचार मी मगाशी म्हटलंच आणि कौलाचार या 3 पद्धतीने या उपासना केल्या जातात. आणखीन एक शक्तीची उपासना म्हणजे दुर्गेची उपासना किंवा नवदुर्गा उपासना या आपण हल्ली बघतो. तिसरा एक प्रकार आहे तो म्हणजे गायत्री उपासना, गायत्री शक्तीची उपासना. आणि मग कुलदेवता किंवा कुलाचार या प्रकारे ही शक्ती उपासना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केली. थोडक्यात काय करा, आपण प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या प्रकारे शक्तीची उपासना करीत असतो. उपासना आपण करतो. पण आपण उपासना करायची म्हटलं तर ती आपण दक्षिण मार्गाने केलेली उत्तम. हो, निश्चितच. पण त्यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागेल की मंत्र म्हणजे काय, यंत्र म्हणजे काय आणि तंत्र म्हणजे काय. ते तर आहे. शेवटी कुठलीही उपासना किंवा अभ्यास करायचा म्हटला तर मुळापासून आधी सगळं समजावून घेणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. काय होतं, पुष्कळदा लोक उपासना करतात पण त्यांची एक तक्रार असते की आम्ही एवढी उपासना करतो पण आम्हाला अपेक्षित फळ मिळत नाही. आता हे का मिळत नाही? कारण ही उपासना कशी करायची याचं शास्त्र न जाणताच ती उपासना केली जाते. तर मग आता नाद कोणकोणते आहेत, नाद म्हणजे काय मुळात, आणि नाद साधना कशी करतात? मुळात शिवशक्ती हे एकरूप होते आणि त्याच्यामध्ये एक पहिला स्पंद निर्माण झाला ज्याला आपण एकोहम बहुश्याम असं म्हणतो. म्हणजे मी एक आहे ते अनेक रूपात व्यक्त व्हावं हे मूळ स्फुरण आहे. आणि ते होताना जो नाद निर्माण झाला
ज्याला आपण ओंकार म्हणतो, तो परानाद आहे. त्या परानादापासून पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशा 4 प्रकारचे नाद निर्माण झाले. परानाद किंवा परावाचा, पश्यंती वाचा, मध्यमा आणि वैखरी हे मूळ 4 नाद आहेत. आणि तंत्रशास्त्रामध्ये नादसाधना किंवा नादानुसंधान ही एक महत्त्वाची साधना आहे, ज्याच्यामध्ये सुरुवातीला स्थूल नादावरती अनुसंधान करायचं असतं. त्याच्यानंतर हळूहळू सूक्ष्माकडे जायचं, सूक्ष्म नादावर करायचं. त्यानंतर तिसरा जो भाग येतो तो म्हणजे अनहद नाद. म्हणजे अनहद याचा अर्थ कुठलाही आघात न होता होणारा जो नाद आहे तो कसा येतो, तर आपण 2 बोटं अशी कानाच्या पाळ्यावरती ठेवली की एक विशिष्ट प्रकारचा नाद आपल्या हृदयाकाशात येतो, त्याला अनहद नाद म्हणतात. आणि त्याच्या पलीकडे मग मध्यमा, पश्यंती आणि परा हे नाद आहेत. नादांचे वेगवेगळे स्तर आहेत. अच्छा, याची उपासना कशी करायची? आधी स्थूल नादावरती लक्ष द्यायचं, म्हणजे आपण मंत्र म्हणायचा आणि तोच ऐकायचा. किंवा एखाद्या झराकाठी गेलं तर झराचं हे करायचं, पक्ष्यांची किलबिल त्याच्यावरती करायचं. म्हणजे स्थूल नाद जे आहेत त्याच्यावरती किंवा संगीतावरती एकाग्रता करायची. मग हळूहळू सूक्ष्म नादावरती यायचं आणि मग अनाहत नाद. असं हळूहळू ते स्थूलाकडून सूक्ष्माकडे हा प्रवास करायचा. बरं. पण म्हणजे हे सगळं तंत्रशास्त्राशी संबंधित आहे? नक्कीच, हो, नक्की. अच्छा, म्हणजे तो संबंध नेमका कसा आहे? मुळामध्ये कसं असतं की हा जो नाद निर्माण होतो, मी मगाशी म्हटलं तसं की सृष्टीची उत्पत्ती होते त्यावेळेला हा नाद निर्माण होतो जो परानाद आहे. आणि कुठचाही नाद हा तरंग स्वरूप असतो, पण तो केवळ नुसता तरंग नसतो, तर शेवटी त्याचा अंत एका बिंदूमध्ये होतो. जसं ओंकारामध्ये सुद्धा ओंकारात 3 मात्रा आहेत, अर्धचंद्र आहे आणि शेवटी एक बिंदू आहे. हा बिंदू हा अतिशय महत्त्वाचा आहे, त्याला महामाया म्हटलं जातं. अच्छा. त्यामुळे याच्यामध्ये नाद आणि बिंदू हे कोणत्या उपासनेचं मूळ स्वरूप आहे. कोणती उपासना केली जाते ना, नादापासून मंत्रची साधना होते, बिंदूपासून यंत्राची साधना होते. अच्छा. त्यामुळे परानाद आणि पराबिंदू हे महत्त्वाचे आहेत. ओके. आणि हे या तंत्रसाधनेचा भाग आहे, महत्त्वाचा भाग आहे. अच्छा. मग आता याचा अजून एक पुढचा भाग मला वाटतं, मग अशी तुम्ही म्हणालात तसा मंत्र. तर मंत्र म्हणजे काय? मंत्राची एक साधी सरळ व्याख्या म्हणजे मननात त्रायते इति मंत्र हा. म्हणजे मननामध्ये जे अर्थ निर्माण होतो तो मंत्र. आता मंत्र कसे निर्माण होतात, तर मुळामधून नादापासून निर्माण होतात. नादापासून ध्वनी, ध्वनीपासून वर्ण. आता जसे आपण म्हणतो की अ, आ, इ, ई हे सगळे वर्ण आहेत. हे वर्ण म्हणजे मातृका शक्ती आहेत. म्हणजे मुळामध्ये मंत्रात जी शक्ती येते ती या वर्णातली किंवा मातृका शक्ती जी येत राहते. त्या वर्णापासून निरनिराळे वर्ण एकत्र केले की मग त्याच्यापासून मंत्र तयार होतो. आता मंत्राचे वेगवेगळे प्रकार आहेत. की जसे काही मंत्र आध्यात्मिक आहेत, काही ऐहिक मागणींसाठी केले जातात. तर ते मंत्र कुठे आहेत, काही वेदांमध्ये आले त्यांना वैदिक मंत्र म्हटलं जातं. अच्छा. काही तंत्रामध्ये आलेले त्यांना तांत्रिक मंत्र म्हटलं जातं. काही पुराणामध्ये आले त्यांना पौराणिक मंत्र म्हटलं जातं. तर असं ते मंत्र कुठे आहेत त्याच्यावरून त्याचं वर्गीकरण केलं जातं. अच्छा. तसंच काही ठिकाणी मंत्राचं स्वरूप म्हणजे मंत्राची लेंथ किती आहे, तर बीजमंत्र आपण म्हणतो. बीजमंत्र म्हणजे काय की प्रत्येक देवतेचा असा एक बीजमंत्र असतो. जसं गंग हा गणपतीचा मंत्र आहे, ऐम सरस्वतीचा आहे, ह्रीम लक्ष्मीचा आहे, क्लीम हा कालीचा आहे. असं प्रत्येक देवतेचे बीजमंत्र असतात. आता साधा मंत्र म्हटला की जसा ओम गंग गणपतये नमः, मग याच्यामध्ये ओम किंवा श्रीनी सुरुवात होते, बीजमंत्र असतो, त्या देवतेचं नाव असतं आणि शेवटी नमः किंवा स्वहा हे येतं. हा मंत्र झाला.
बरोबर. माला मंत्र म्हणजे मोठे मंत्र असतात. अच्छा. बरोबर, अशी त्याची वेगळी वेगळी सर्व. आता बीजमंत्रांचा उल्लेख केला तर बीजमंत्र म्हणजे काय? बीजमंत्र म्हणजे त्या देवतेचं मूळ रूप. अच्छा. कुठची देवता असते, आपण देवता म्हणजे तिचं मूर्ती म्हणजे देवता समजतो, पण तसं नाही आहे. कुठच्या देवतेचं मूळ रूप जे आहे ते बीजमंत्र स्वरूप आहे. जसं गणपतीचं मूळ स्वरूप गंग आहे, दत्तात्रेयांचं द्राम आहे, हे मूळ स्वरूप आहे. त्याच्यानंतर त्या मंत्राचं दृश्य स्वरूप म्हणजे यंत्र आणि सगुण साकार स्वरूप म्हणजे ती मूर्ती. आता सर्वसामान्यांना मूर्तीपूजा जास्त सोपी वाटते म्हणून आपण त्यालाच देव म्हणतो, पण देवतेचं मूळ स्वरूप आहे मंत्रस्वरूप आहे. ओके ओके ओके. अच्छा. आणि तंत्रामध्ये तो एक महत्त्वाचा भाग आहे. मग आत्ता तुम्ही यंत्राचा उल्लेख केला तर यंत्र म्हणजे काय? यंत्र म्हणजे असं आहे की मंत्राचं दृश्य स्वरूप आपण म्हणतो की या यंत्रामध्ये बिंदू, त्रिकोण, वर्तुळ, महिरप किंवा षटकोन, अष्टकोन या निरनिराळ्या भौमितिक आकृत्यांचा उपयोग करून त्या देवतेचं यंत्र तयार केलं जातं. अशी विविध यंत्र आहेत. त्याच्यामध्ये शैव यंत्र आहे, म्हणजे ओम नमः शिवायचं यंत्र आहे, गायत्री यंत्र आहे किंवा लक्ष्मी यंत्र आहेत, गणेश यंत्र आहेत, अशी वेगळी यंत्र आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं यंत्र आहे ज्याला आपण श्रीयंत्र म्हणतो. श्रीविद्या किंवा श्रीयंत्र जे म्हणतो ते आहे. आणि या श्रीयंत्राची अतिशय सुंदर माहिती आदिशंकराचार्यांनी सौंदर्य लहरी या ग्रंथामध्ये दिलेली आहे. ते अतिशय सुंदर त्याचं वर्णन आहे. अच्छा. आता एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की आपण रोज कॉम्प्युटर वापरतो किंवा टी व्ही वापरतो. या टी व्हीमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये मुख्य पार्ट कुठचा असतो? मुख्य पार्ट असतो त्याचा मदरबोर्ड किंवा सर्किट. हे सर्किट तुम्ही कधी बघितलं असेल तर त्याच्यामध्ये काय असतं की वेगवेगळे बिंदू असतात आणि त्यांना जोडणाऱ्या रेषा असतात. आणि ज्या वेळेला आपण पॉवर ऑन करतो त्यावेळेला त्या सर्किट्समधून ती शक्ती प्रवाहित होते आणि नंतर हे चालू होतं. तुमचा टी व्ही चालू होतो, टी व्हीवर तुम्हाला दृश्य दिसतात, कॉम्प्युटर चालू होतो. तर यंत्रसुद्धा काय असतं की यंत्र ही त्या देवतेंची शक्तीचं स्वरूप आहे. आणि ज्या वेळेला आपण त्या यंत्रावरती एकाग्रता करतो, त्या विशिष्ट पद्धतीने त्या बिंदूमधून आपण आपलं एकाग्रता लक्ष केंद्रित करून फिरतो, तसंच त्या ती शक्ती त्या यंत्राची जागृत होते. त्यामुळे हे यंत्रसाधन ही अतिशय महत्त्वाची आहे. काही लोक नुसतं यंत्र गळ्यात घालून फिरतात किंवा हे करतात, त्याचा काही उपयोग नाही आहे. यंत्र साधनाकारी तर ती नुसती गळ्यात टांगून होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला त्या यंत्रावरती एकाग्रता करणं, धारणा करणं हे महत्त्वाचं आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे खरोखर. म्हणजे आपण तंत्र पाहिलं, मंत्र पाहिलं, यंत्र पाहिलं. अगदी म्हणजे हे सगळं ऐकल्यानंतर असं मला वाटतं की कुठल्याही गोष्टीचं तंत्र म्हणजे टेक्निक समजून घेतलं, ते साध्य करण्याचा मंत्र आपण समजून घेतला आणि त्याचं यंत्र म्हणजे सर्किट हे केलं की कुठलीही गोष्ट आपल्याला साध्य झालीच पाहिजे. निश्चितच. पण आता पुढचा प्रश्न हा की हे मंत्र यंत्र आपल्याला कुठे उपयुक्त ठरतं? काय तंत्रशास्त्राची माहिती देणारे अनेक ग्रंथ आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की रुद्रयामल तंत्र म्हणून आहे, ते अतिशय छान मोठं तंत्र आहे. नंतर कुलार्णव तंत्र आहे किंवा विज्ञान भैरव तंत्र आहे. ही सगळी अनेक तंत्रशास्त्रावरची पुस्तकं आज उपलब्ध आहेत. पण ही आहेत ही मुळात संस्कृतमध्ये आहेत. त्यामुळे ती आपल्याला आधी नीट समजून घ्यावी लागतात, कारण विखुरलेलं आहे सगळं ज्ञान. बरोबर. त्यानंतर या शास्त्रांचा खरं संशोधन हे पाश्चात्यांनी केलं आधी. म्हणजे सर जॉन वुडरॉफ आहे, जॉन डुपेक आहे किंवा डेव्हिड किन्सले आहेत. यासारख्यांनी मुळामध्ये या सगळ्या याचा अभ्यास करून याच्यामध्ये काय आहे ते आपल्याला दाखवलं. त्याच्यानंतर मग पंडित गोपीनाथ कविराज आहेत किंवा आचार्य रजनीश आहेत, सत्यानंद सरस्वती आहेत, PC बागची आहेत. अशा लोकांनी अभ्यास करून या पुस्तकांमध्ये जे आहे ज्ञान ते आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आता पुढचा प्रश्न हा आहे की आपण आता मंत्रांबद्दल आणि यंत्रांबद्दल समजून घेतलं,
पण हे मंत्र व यंत्र कसे उपयुक्त ठरतात? आता आपण आधी मंत्राबद्दलचा विचार करू. मंत्राचा जप करताना शक्यतो आपण देवळात करीत असू तर गर्भगृहात करतो, किंवा घरात करीत असू तर देवघरात, पण विशिष्ट जागी आणि विशिष्ट स्थळी ते करणं आवश्यक असतं. म्हणजे तर स्थळ आणि काल हा नेहमी सेम ठेवायचा, तर त्याचा इफेक्ट जास्त होतो. आता मंत्राचा इफेक्ट कसा होतो, तर ज्यावेळेला आपण एखादा मंत्र म्हणतो त्यावेळेला तो ध्वनी या संपूर्ण वरती पसरतो, आणि जर आपण गर्भगृहात करीत असू तर त्याचं छत निमुळतं असतं, तिथून तो असा येऊन परत आपल्या कानात येतो. आणि त्यामुळे तो ध्वनी जो आहे त्या ध्वनीचा इफेक्ट आपल्याला जाणवतो, आणि मंत्राची शक्ती त्या ध्वनीमध्ये असते. पण हे आपण ज्यावेळेस उच्चार करतो त्यावेळेस असतं. ज्यावेळेस आपण मनातल्या मनात करतो त्यावेळेला ध्वनीचा उच्चार जरी झाला नाही तरी सूक्ष्म लहरी त्याच्यातून निर्माण होतात, आणि या सूक्ष्म लहरींचा इफेक्ट प्रत्यक्ष ध्वनी लहरींच्यापेक्षाही जास्त प्रभावी ठरतो. आणि त्या दृष्टीने हे मंत्र हे आधी आपण वैखरी वाणीने प्रकट असे म्हणावे, नंतर उपांशू म्हणजे मनातल्या मनात पुटपुटल्याप्रमाणे बोलावे, त्याच्यानंतर मानसिक जप, आणि मानसिक जप एकदा पक्व झाला की मग नंतर आपोआप जप सुरू होतो, त्याला मध्यमा जप असं म्हटलं जातं. आणि त्याच्याही पलीकडे ज्यावेळेस मध्यमा जप परिपक्व होतो त्यावेळेला प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर ती देवता पश्यंती स्वरूपात दिसते, आणि ही प्रचिती येते, ही मंत्राची प्रचिती आहे. तर मंत्राचा उपयोग म्हणजे मंत्र साधना करताना आपल्याला स्थूल साधनेपासून म्हणजे प्रकट उच्चारणापासून सूक्ष्म 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 असं जायचं आहे, तरच आपल्याला ती साधना होऊ शकते. आता या मंत्राचे वेगवेगळे उपयोग असतात. काही लोक हे केवळ आत्मिक उन्नतीसाठी या मंत्राचा उपयोग करतात, म्हणजे त्यांना ऐहिक कुठल्याही याचं अपेक्षा नसते, ते केवळ आत्मोन्नतीसाठी करतात. काही जे आहेत मंत्र ते राजसिक या स्वरूपातले असतात, म्हणजे आता लक्ष्मी प्राप्ती किंवा इच्छित फलप्राप्ती असे वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र असतात, की परीक्षेत पास होण्यासाठीचा मंत्र, किंवा प्रेम सफल होण्याचा मंत्र, विवाह होण्याचा मंत्र, पुत्रप्राप्तीचा मंत्र, असे वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र आज आहेत उपलब्ध. आणि ते पूर्वीच्या काळी होते की आता उदाहरणार्थ अश्वमेध यज्ञ, तर तो सार्वभौमत्व प्राप्त होण्यासाठी तो केला जायचा, त्याचं ते हवन वगैरे व्हायचं, तर त्याचे जे मंत्र होते तर तो विजय प्राप्त व्हावा म्हणूनच व्हायचं. बरोबर. म्हणजे ते या पद्धतीने काहीतरी एक विशिष्ट फल समोर ठेवून ते हे केले जात होते, आणि हा पण मंत्रांचा उपयोग आहे. आणि हा स्थूल तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष परिणाम होणारा असा मंत्राचा उपयोग असं म्हणता येईल त्याला. हो, म्हणजे एखादा मंत्र आता परीक्षेत पास होण्याचा मंत्र म्हणजे विद्येचा मंत्र आहे, तर तो तुम्ही समजा हे केला तर मग परीक्षेत पास होण्याची शक्यता वाढते. आता मुळामध्ये पण तो मंत्र परीक्षेत पास होण्यासाठी नसून विद्याप्राप्ती व्हावी यासाठी लक्षात ठेवायला पाहिजे, कसं परीक्षेत पास होण्यासाठी नाहीये. कसं होतं की हे आपल्या डोळ्यासमोर आपण चालताना गाढवासमोर जसं गाजर ठेवलं जातं तसं आपल्यासमोर डोळ्यासमोर गाजर ठेवलेलं आहे, किंवा तुम्ही हे केलं तर अमुक एक मिळेल. आता जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की आपल्याला हे मिळणार तोपर्यंत तुम्ही करणारच नाही. म्हणून हे पण मूळ उद्देश हा आहे की तुम्ही त्या मंत्राचा जप करावा, हे महत्त्व आहे. मग तो करण्यासाठी म्हणून तुमच्या समोर हे गाजर मला एक आमिष धरलेलं आहे समोर. पण मग आता मंत्र हे आपण सूक्ष्मातलं रूप झालं, मग यंत्र हे त्याचं स्थूल स्वरूप म्हणायला पाहिजे. बरोबर. मग मंत्र आणि यंत्र हे एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे. मग आपण जसा बघितला की एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी जे विविध मंत्र असतात, तर मग यंत्रांचा असा स्थूल स्वरूपाचा उपयोग कुठे केला जातो? आता यंत्राचं असं आहे की अनेक प्राचीन मंदिरं जी आहेत ती यंत्राच्या आधारावरती बांधली गेलेली आहेत. अच्छा. म्हणजे आता श्रीयंत्र आपण म्हटलं किंवा कुठचंही हे मंत्र हे म्हटलं तर त्यात आपण बघितलं
तर त्यात चौकोनी भूपूर असतं, म्हणजे तो बाहेरचा भाग असतो, बरोबर. त्याच्यानंतर मग आतमध्ये महिरप असतात, मग वर्तुळं असतात, मग त्रिकोण असतात आणि सगळ्यात शेवटी असतो तो बिंदू असतो, बरोबर. मग ही एखाद्या किल्ल्यासारखी रचना आहे की किल्ल्याची बाहेरची तटबंदी, मग आतलं बुरुज, मग हे, आणि आत 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 अगदी शेवटी राजाचा महाल असतो. बरोबर. तसं हे यंत्राची रचनासुद्धा अशीच असते की बाहेरून आत. त्याप्रमाणे अनेक मंदिरांची रचना आहे, त्यातसुद्धा बाहेरचे चौकोन असतात, भूपूर असतात, मग वेगवेगळे असतं, मग सभामंडप असतो, मग हे असतं, मग गर्भगृह असतं, आणि गर्भगृहामध्ये मूळ ती मूर्ती असते. म्हणजे यंत्राची रचना जी असते, म्हणजे मंदिराची रचना ही अनेक वेळा या यंत्राच्या आधारावर केलेली असते, आकाराप्रमाणे मंदिराची रचना केली असते. दुसरी एक गोष्ट अशी आहे की अनेक प्राचीन मंदिरामध्ये त्या मूर्तीची पूजा जरी करीत असले तरी ती आपल्याला फक्त दृश्य स्वरूपात मूर्ती दिसते, पण मूळ जी देवता आहे ती यंत्र स्वरूपात तिने ठेवली असते. म्हणजे आपण जर का खाली शृंगेरी मठात गेलो दक्षिणेमध्ये, तर तिथे श्रीयंत्र हे महत्त्वाचं मानलेलं आहे. म्हणजे श्रीयंत्राची रचना आहे तिथे. म्हणजे शंकराचार्यांनी ज्यावेळेस शृंगेरी मठ हे केला त्यावेळेला तिथे श्रीयंत्र आधी स्थापन केलं आणि मग तिथे पूजा सुरू केली. ते श्रीयंत्र आजही आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे अशा पद्धतीने यंत्र आणि मंत्राची उपासना केली जाते. पण आता हे सगळं जे आपण वेगळं वेगळं जे बघितलं तर त्याच्याबद्दल अधिक माहिती आपल्याला कुठल्या कुठल्या प्रमुख ग्रंथामध्ये वाचायला मिळेल? आता काय, एक रुद्रायमल तंत्र आहे, याच्यामध्ये बरीचशी माहिती आहे. विज्ञान भैरव तंत्र म्हणून आहे, त्याच्यामध्ये मन एकाग्र कसं करावं याविषयीच्या जवळजवळ 112 वेगळ्या वेगळ्या पद्धती दिलेल्या आहेत नुसत्या एकाग्रतेच्या. अरे, कुलार्णव तंत्र आहे, त्याच्यामध्ये मुद्रा कशी करावी, न्यास कसा करावा, पूजा कशी करावी याच्याबद्दलची माहिती. असं निरनिराळ्या ग्रंथामध्ये निरनिराळ्या प्रकारची माहिती दिलेली आहे. म्हणजे एकाच ग्रंथामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल असं नाही आहे, अनेक ग्रंथ आहेत त्याच्यापैकी. अच्छा, पण मग आता ही सर्वंकष माहिती जर आपल्याला एकाच पुस्तकामध्ये वाचायची असेल तर त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? काय, ज्यावेळेस मी हे सगळे ग्रंथ आणले, सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला, त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की ही सगळी विखुरलेली माहिती आहे, ही एकत्रित कुठेतरी आपण करायला पाहिजे. आणि दुसरं असं आहे की ही सगळी माहिती आहे ही आयदर संस्कृतमध्ये, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये आहे, पण मराठीमध्ये नाही आहे. आणि या दृष्टीने मी या सगळ्या पुस्तकांचं सारभूत असं मी एक पुस्तक लिहिलं ज्याचं नाव आहे शैवदर्शन सिद्धांत आणि साधना. याच्यामध्ये थोडक्यात ही माहिती आपल्याला मिळू शकेल. तर मग आजच्या आपल्या मुलाखतीतला सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छिते की शुभंकर अशा तंत्रशास्त्राचा आपल्या दैनंदिन जीवनात काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असतो का आणि तो उपयुक्त कसा ठरेल? आता कसं आहे की रोजच्या जीवनामध्ये आपण कोणती ना कोणती उपासना रोजच करीत असतो. कोणी पूजा करतं, दैनंदिन पूजा करतं, कोणी नैमित्तिक पूजा करतात की विशिष्ट दिवशी विशिष्ट प्रकारची पूजा केली जाते, कोणी अभिषेक करतं, तर कोणी उपवास करतं, कोणी मौन साधना करतं, किंवा कोणी गायत्री मंत्राचा जप करतं. अशा वेगवेगळ्या उपासना अनेक लोक करीत असतात. पण बऱ्याच लोकांचं असं एक तक्रार असते की आम्ही एवढी उपासना करतो पण आम्हाला फळ मिळत नाही. आता हे का होतं असं? तर त्यांना ते जे उपासना करीत असतात ती पूर्वपरंपरेने घरामध्ये कुलाचार म्हणून किंवा एक ऐकीव माहितीवरती आधारित अशा प्रकारचे ते त्या उपासना करत असतात. पण त्याच्यामागचं शास्त्र काय आहे हे कोणी जाणून घेत नाही. आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की एक देवघर असतं. आता आपल्याकडे हल्ली वेळ नसतो त्यामुळे आपण काय करतो, पुष्कळदा नुसतं आपलं दिवा लावायचा, अगरबत्ती फिरवायची, नमस्कार करायचा, झाली पूजा. पण मग पूजेचं हे काय तर षोडशोपचार्य पूजा म्हणजे काय, पंचोपचार्य पूजा म्हणजे काय,
मानसपूजा म्हणजे काय, परापूजा म्हणजे काय, याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. तसंच संध्याकाळी आपण देवाला दिवा लावतो, तो का लावतो, किंवा अभिषेक करतो, तो अभिषेक का करतो, कशामुळे करतो, त्याचा काय इफेक्ट होतो, तर या प्रत्येक गोष्टीमागे एक शास्त्र आहे. आणि हे शास्त्र कुठे तुम्हाला मिळेल, तर तंत्रशास्त्रात मिळेल. बरोबर. तंत्र म्हणजेच टेक्निक. अमुक एक गोष्ट किंवा उपासना कशी करावी हे सांगणारं टेक्निक म्हणजे तंत्र. म्हणजे आता आपण जो उल्लेख केला हा. की षोडशोपचारी पूजा किंवा पंचोपचारी हो. पूजा, तर याच्यामध्ये हे पंच उपचार किंवा षोडश उपचार जे सांगितलेले आहे ते कशा पद्धतीने करायचे हे सांगणारी गोष्ट म्हणजे तांत्रिक. बरोबर. आता साधा गोष्ट आपण जप म्हणतो, तो जप कसा करावा, तर त्याच्यासाठी आधी आसन ग्रहण करणे किंवा त्याचा शापोद्धारण उत्कीलन करणे किंवा निरनिराळे न्यास करायचे, दिग्बंध करायचा किंवा मुद्रा करायच्या, असा जो एक शास्त्रोक्त विधी आहे तो समजून घेतला पाहिजे. नुसतं जप करून उपयोग नाही, तर त्याच्या मागचा शास्त्रोक्त विधी जो आहे तो समजून घेतला पाहिजे. तर अशा तऱ्हेने प्रत्येक उपासना करताना ती कशी करावी, काय करावी हे समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि ते समजून घेण्यासाठी तंत्रशास्त्र हे अतिशय उत्तम आहे. आता प्रत्येकाला सगळी तंत्र वाचून त्यातलं समजून घेणं कठीण होईल, तर या दृष्टीने मी उपासनेचे अंतरंग हे एक साधं सोपं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये दैनंदिन पूजेपासून ते कुंडलिनी योगापर्यंत जवळपास 30 निरनिराळ्या उपासना कशा कराव्या शास्त्रोक्त पद्धतीने त्याची माहिती दिली आहे. तर वाचकांनी त्याचाही लाभ जरूर घ्यावा, म्हणजे त्याच्यात त्यांना निश्चितच फायदा मिळू शकेल. तर अशा प्रकारे आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये तंत्र कसं सामावलेलं असतं आणि तंत्रशास्त्र म्हणजे काय आणि आपण त्यासाठी घाबरून राहण्याची गरज नाही, हे सगळं आज आपण समजावून घेतलं. अनिल सर, मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. श्रोतृवर्गातर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद.